नमस्कार, N4 न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा। वळूया पुढील बातमीकडे। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांचे आरसीसी नेहमीच सामाजिक धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर राहिलेले आहे। सरांच्या आरसीसीच्या वतीने ज्ञानेश्वर पादुका चौक ते डेक्कन जिमखाना परिसरात प्राध्यापक रोहन मोटेगावकर आणि संपूर्ण आरसीसी टीमने 2000 पाण्याच्या बाटल्या, 100 डझन केळी आणि 100 किलो तांदूळाची खिचडी हे अन्नदान दिंडीतील वारकऱ्यांना दिले। पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत हीच पाऊले आता महाराष्ट्रातून दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत आहे। आषाढी वारी निमित्त आपण नेहमी पाहतो की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा, चरण सेवा आणि विविध गावांमधून जात असताना त्यांच्यासाठी अल्पोपहार, भोजन, पाणी, फळे इत्यादींचे मोफत वाटप करण्यात येते। मोटेगावकर सरांचा जन्मच मुळात शेतकरी तसेच वारकरी कुटुंबात झाला आहे। त्यामुळे दिंडी, वारकरी, वारी हे शब्द त्यांनी लहानपणापासूनच ऐकलेले आहे। आजही सरांचे आई आणि अण्णा दोघेही नित्यनेमाने पंढरीची वारी करतात। तसेच घरी टाळविणा घेऊन हरिनामाचा गजर अर्थात हरिपाठ गायला जातो। त्यामुळे तहान भूक हरवून मजल दरमजल दिंडीत चालत आलेल्या वारकऱ्यांना अल्पोपहार आणि पाणी देऊन त्यांच्यातील थकवा शमन करणे हे पावित्र्याचे काम आहे असे सर म्हणतात। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांच्या आरसीसीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम वर्षानुवर्षे राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून मागील 3 वर्षांपासून आरसीसीच्या वतीने माऊलीच्या दिंडीत वारकऱ्यांना अन्नदान केले जात आहे। आरसीसीच्या उपक्रमाचे सर्व संयोजकांनी आणि वारकऱ्यांनी लक्ष वेधून घेतले आणि कौतुकही केले। याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असतील तर नक्कीच N4 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अधिक माहितीसाठी संपर्क 9322991919। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर। मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज। N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत। हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत। N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार। नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।